आपल्याला पाहायला मिळते। खर तर क्षेत्र कुठलाही असो, व्यवसाय, नोकरी किंवा कुठलाही क्षेत्र, त्यामध्ये आपण अतिथींना निमंत्रण धाडतो आणि जे अतिथी आवर्जून वेळ काढून येतात याचा अर्थ त्या अतिथींना आपल्या कार्यक्रमाची दखल आहे आणि आपल्या कार्यक्रमाची रिस्पेक्ट आहे। आणि समाजामध्ये प्रत्येकानं प्रत्येकासोबत गिव रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, आदर आणि कदर या दोन गुणांना घेऊनच चालायचं आहे। आणि त्या गुणांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चालतोय। सुनील भाऊ गोवार यांच्याकडून या दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा। फलंदाज पाठवायचे आहेत मैदानावरती, फलंदाज पाठवायचे आहेत मैदानावरती। चला सागर, जीवन, विलास, आपण त्वरित फलंदाज पाठवायचे आहेत कारण घड्याळाचे काटे बघा जवळजवळ 5:26 झाली आहेत आणि अर्ध्या तासात बरोबर आपल्याला सूर्य मावळतीला येताना पाहायला मिळेल। त्यामुळे विनंती आहे फलंदाज पाठवा सागर। चला सामना 3 षटकांचा खेळवायचा आहे। उशीर होत असेल तर आयोजकांची ताकीद आहे। अमोल चिमणे, चला फलंदाज पाठवायचे आहेत कारण फिल्डिंग लावून जवळजवळ 4 ते 5 मिनिट झाले आहेत, तरी सुद्धा आपलं या ठिकाणी आगमन होत नाही दोन फलंदाजांचं। आपण या संपूर्ण मॅचेसला युट्यूबच्या रायगड मधील सर्वात पहिला ब्रँडेड चॅनल PTC पनवेल टेनिस क्रिकेटच्या युट्यूबच्या ब्रँडेड चॅनल वरती पाहत आहात आणि या मॅचला थेट प्रक्षेपणातून घर बसल्या ज्यांना आज इथे यायला वेळ मिळाली नाहीये त्यांच्यापर्यंत पोहोचवलं, आमच्या सर्व क्रिकेट रसिकांना पोहोचवलं, आमच्या श्रोत्यांना पोहोचवलं। आणि पनवेल महानगरपालिका आपली नोकरी सांभाळत समाजामध्ये माणुसकीचं नातं जपत बांधिलकी कशी जपली जाते याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला या 6व्या वर्षामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या या सेवकांच्या द्वारे पाहायला मिळत आहे। त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। मित्रांनो, क्षेत्र कुठलाही असू दे, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, कला क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र आणि आध्यात्मिक क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रावीण्य मिळवण्यासाठी तितकंच प्रयत्न करायला पाहिजे। आणि त्यासाठीच आज पनवेल महानगरपालिका क्रिकेटच्या खेळातील मनमुराद आनंद लुटताना अखेरच्या क्षणाला या मेगा फायनलच्या सामन्यात पाहायला मिळते। त्या सर्व क्रिकेट श्रोत्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। योगेश कस्तुरे साहेबांनी जरी फायनल मारली, चॅम्पियन झाले, तर योगेश कस्तुरे साहेबांकडून 11 वॉर्ड क्रमांक 11 वाल्यांनी जर फायनल मारली तर रोख रक्कम 20,000 रुपयाची धनराशी मगाच्या सेमीफायनल मध्येच तो आवाज आला होता आणि पुन्हा एकदा तो आवाज रिटर्न दिला जातोय। म्हणजे संधी आहे, संधीचं सोनं करणार का हे पाहण्यासाठी चलूया। पहिला चेंडू पडला होता, त्यानंतर या मॅचचा पहिला चेंडू चॅम्पियन कोण ठरणार? विनोद मात्रे गोलंदाजी मार्कवर, पंचांच्या उजव्या बाजूकडून मारा करेल समोर फलंदाज जीवन भेंडे। हा पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया, या वेळेला लॉप करण्याचा प्रयत्न, विकेट किपरला चेंडू सापडला नाहीये। गोमेशने चेंडू उचलला परंतु थोडासा मिस थ्रो राहिला, एक धाव मात्र नक्कीच मिळेल। यस, 22ची रन येईल। धावसंख्या होणं फार महत्वाचं असेल कारण आतापर्यंत तुम्ही 2, 3, 4 मॅचेस खेळलात, परंतु मागच्या मॅचेसचं महत्व या मॅच मध्ये नाहीये। मात्र मागच्या मॅचचा कॉन्फिडन्स तुम्हाला या मॅच मध्ये मिळेल, परंतु मागे काय झालं ते महत्वाचं नाही, तुम्हाला आता काय करायचंय ते फार महत्वाचं आहे। आणि ती महत्वाकांक्षा जाणून ही चॅम्पियन बनण्याची जी स्वप्नांची पराकाष्ठा आहे ती संघर्षातून, तुमच्या मेहनतीतून तुम्हाला पार करायची आहे। आमच्या सोबत सकाळपासून गुणलेखनाची भूमिका प्रथमेश, दुसरा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा नादामध्ये थोडीशी चेंडू मात्र थोडासा बाहेर फेकलाय। बरोबर नेम धरूनच फलंदाज सागर त्या ठिकाणी तयार होता। सागर आजच्या दिवसामध्ये फार तुफानी हाणामारी करणारा फलंदाज ठरलाय, ज्यानं 6 बॉल 4 चेंडू मध्ये 25 धावा बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये। हा पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वीपरला चेंडू गेला, क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून येते, चेंडू उचलतोय तोच
एकच धाव, दुसरी धाव नाहीये, ही फायनल आहे आणि या फायनल मध्ये आपल्याला रिक्स नकोय. कदाचित असं मनामध्ये विचार करूनच दोन फलंदाज या ठिकाणी एका धावेवरतीच समाधान मानतायत. चेंडू आपण पाहतो विनोद मात्र घेऊन आलाय, ज्यानं एक अवांतर दोन एकेरी अर्थातच दोन चेंडू फेकलेत. हा तिसरा चेंडू जीवन भेंडेसाठी पुन्हा एकदा असेल. मोठा फटका ऑन साइडला, चेंडू येईल पाहुण्यांच्या स्वागतासाठी. वन बाउन्स सीमारेषा बाहेर, चौकार. थेट जीवन बेंडेच्या बॅट मधून चेंडू गेलाय आणि टप्प्यात अतिथी कक्षामध्ये विराजमान समाजसेवक सुनील भाऊ गोवर यांच्या हातात आलाय. हे स्वागत आहे. खर तर मात्र पिकअप घ्यायला सुरुवात केली आहे, गाडी मौसम मध्ये आली आहे. विनोद मात्रेला या चेंडूवरती थोडासा बदल करणं अनिवार्य असेल आणि हा थांबून लांब लचक मोठा फटका. वन बाउन्स बॉन्ड लाईनच्या बाहेर, आणखी एक सलग दुसरा चौकार. अकरा धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत. विनोद मात्रेनं पहिला चेंडू फेकल्यानंतर वाटलं कुठेतरी या फलंदाजांना जखडून ठेवील, पण तदनंतर या दोन चेंडूंवरती अशी काही रणनीती आखली गेली जिथे जीवन बेंडेने दोन चौकार. हॅट्रिकच्या भोवळ्यावरती जीवन बेंडे काहीसा कानमंत्र देत असताना एकमेकांना खेळाडू हा पुढचा चेंडू विनोद मात्रे काहीशा बदलानं फेकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. यावेळेला मिसटायमिंग स्ट्रोक, खेळाडू नाहीये, पोहोचण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केलाय. एक धाव तिथे मिळाली आहे. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला, तो म्हणजे 12च्या घरामध्ये. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, म्हणजे या चेंडूवरती बदल अनिवार्य होता आणि तो बदल पाहायला मिळाला. अतिशय क्लॅरिटी आहे मैदानावरती, त्यामुळे कुठला खेळाडू कशा प्रकारे बॉडी लँग्वेजच्या सहारे फिल्डिंग करतो हे देखील तितकंच सुंदर पाहायला मिळतंय. चांगला चेंडू आहे ऑन साइडला, इथे मनोज आहे आणि तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथे डायरेक्ट थ्रो असता तर कदाचित चित्र बदललं असतं. अंकुश जोशी साहेबांकडून प्रति षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक घोषित करतायत अंकुश जोशी यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी या इनिंग मध्ये आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक. पाहूया पारितोषिक पटकावण्यासाठी किती प्रयत्न केले जातील फलंदाजांच्या माध्यमातून. आपण पाहतोय सकाळपासून या पनवेल महानगरपालिका मॅचेस 6 टीम आणि 6च्या 6 टीमला अतिशय देखण्या टी शर्ट, ज्या टी शर्ट घालूनच प्रत्येक जण खेळतोय आणि मनमुराद आनंद लुटतोय. मित्रांनो, हे खेळ अशा प्रकारे व्हायला हवेत, कारण आयुष्यभर काम करायचंय, खेळायचंय, परंतु आपल्या जीवनाचा आनंद देखील आपल्याला लुटायचा आहे, कारण त्याशिवाय आपल्याला जीवन समजत नाहीये. पहिला षटक समाप्त झाला, 13 धावा धावफलकावरती. दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकास याच्या हातातील हा पंचांच्या डाव्या बाजूकडून चेंडू असेल. यावेळेला लॉप केलाय चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने, बॉन्डलाईनच्या बाहेर, चौकार. आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय आणि धावसंख्येचा वेग 4 ने पुढे गेलाय. 17 धावा धावफलकावरती आमच्या सोबत बसलेले आज सकाळपासून स्कोरर प्रथमेश आपल्या अचूक लेखणीतून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत की आजच्या दिवसामध्ये सागर हा अतिशय धडाडीचा फलंदाज राहिलाय. क्रॉस अँगलनं खेळून प्रत्येक चेंडू अभ्यासपूर्वक पाहिला जातोय आणि तितका चांगला फटका खेळवला जातोय. दुसरा चेंडू लॉप केलाय, चेंडू गेला हवेमध्ये संचार करत. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केलाय, परंतु इथे नेमकं त्या ठिकाणी काय घडलंय, चेंडू अडवण्यात मात्र यश आलंय. यस, पंच इशारा आलाय, हा षटकार आहे. यस,
कारण तसं चित्र तिथे दिसत होतं. या षटकारानं धावसंख्येचा वेग षटकार आहे. मयूर भेंडे त्या ठिकाणी आहेत. तिकडे बघा काय जबरदस्त जल्लोष. खरं तर एक छोटासा स्टेज बांधला पाहिजे होता जेणेकरून त्या स्टेजवरती ज्यांना नाचायचंय ती संधी मिळाली असती. हा डान्स झाला पाहिजे मध्ये मध्ये, त्याशिवाय मॅच मध्ये रंगत येणार नाहीये. सागर ऑन फायर, बिग हिट. विकासला आता मात्र रस्ता दाखवतो एका वेगळ्या वाटेवरचा. पुल केला. इथे आणखी एक संधी आहे. मगाशी चूक झाली आता भरून काढण्यासाठी आणि चूक भरून काढली जाते. इथे मात्र सागर नावाचा हा अतिशय घणाघाती प्रहार करणारा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. माहोल होतोय, शिट्ट्या वाजल्या जात आहेत आणि हा माहोल थेट चॅम्पियन होण्याच्या स्वप्नाकडे पाहिला जातोय. कारण सागर हा असा फलंदाज ज्याला थांबवणं गरजेचं होतं. डीजे अंदाज थर्ड क्रमांकावर अमोल चिमणे, वनडाऊनची जागा आहे. स्टार 11 आणि मोरिया 11 दोन्ही संघाच्या ताफ्यामध्ये बँजो आलेत. त्यामुळे तुमच्या बँजोचा वादन आता झालं नाही तर नंतर कदाचित शांत राहू शकतं. त्यामुळे कुणी हारो कुणी जिंको, बँजोचं वादन झालंच पाहिजे. प्रति षटकारास 100 इथे कॅश जमा झाले. स्वतः अंकुश जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. सपोर्टर्स फार महत्वाचे असतात कारण त्यांच्याशिवाय आपल्याला उत्साह येत नाही, त्यांच्याशिवाय आपल्या अंगामध्ये रक्तसंचार होत नाहीये. त्यामुळे सपोर्टर्स, आपले श्रोते, चाहते फार महत्वाचे आहेत. पाहूया हा बदल केला विकासने 2 षटकारानंतर, गरजेचं होतं. इथे अमोल चिमणे आलाय. लगातार 3 षटकारास 500 रुपये आणि एका षटकारासाठी 100. विकासाचा पुढचा चेंडू अमोल चिमणेसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत हा अवांतर चेंडू आहे. थोडासा स्टेपाट होऊन घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झालेत. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावेंवरती एक अहवाल बनवण्याचा प्रयत्न स्टार 11 संघाचा असेल. चांगला चेंडू आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र चूक केली गेली आहे. जेल मात्र हातातून सुटला. एक धाव कंप्लीट. असं सांगतात की पकडा कॅच आणि जिंका मॅच, परंतु इथे तितकं फारसं फरक पडलं नाहीये. पनवेल महानगरपालिकेचे हे स्वयंसेवक आहेत जे खेळतात. हा प्रॅक्टिसचा अभाव आहे कारण त्यांना जितकी प्रॅक्टिस दिली जाईल तितक्या मॅचेस त्यांच्या रंगल्या जातील. जीवन भेंडे अजूनही शांत आहे. त्याच्याकडून आशा आहेत स्टार 11 संघाला की जास्तीत जास्त मोठे फटके यावे. विकासने मात्र कमाल केली आहे. हा पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अगदी दोन्ही पायाच्या मधोमध चेंडू फेकून काढलाय आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आहे. 5 बॉल समाप्त झालेत. आपण जर विवरण पाहिलं 4-6 विकेट वाईड 1 आणि डॉट, अशा प्रकारचं चित्र आतापर्यंत या ओव्हर मध्ये विकासनं दाखवून दिलंय. विकासनं ज्या पद्धतीनं सामाजिक विकास केला जातो ना त्या पद्धतीने आपल्या ओव्हरचा विकास नक्कीच केलाय. परंतु या शेवटच्या चेंडूवरती काय मोठा फटका. हो 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 हो, शेवटच्या चेंडूवरती चपराक. जीवन भेंडे याचा बाहुबली षटकार. $5.40. बघा आता फलंदाज परत फलंदाज जर या सर्कलच्या आतमध्ये आला तर पेनल्टी दिली जाईल. तुम्हाला जे काही नाचायचंय सर्कलच्या बाहेर नाचायचंय. नवीन एकूण धावा धावफलकावरती 31 धावा 31. क्या बात क्या बात. हा डान्स हा जल्लोष पाहिजे पण सर्कलच्या बाहेर.
मोरिया टीमचं मात्र बँच थोडेसे बंद आहेत, ते वाट पाहत आहेत बॅटिंगची. नवीन फलंदाज अक्षू, गोलंदाज अक्षू. फुल टॉस चेंडू या वेळेला हवेमध्ये संचार करत खेळाडू आहे नीचे आणि इथे फलंदाज बाद. बघा वादन याला म्हणतात खरा जल्लोष. मेगा फायनल आहे, शिट्ट्या वाजणार, टाळ्या, सगळ्याच गोष्टी आज माहोल बनवण्यासाठी आजमावल्या जाणार. काय जल्लोष आहे, असं वाटतं साखरपुडा निघाला. मगाशी कोळीचा ड्रेस होता, आता जॅकेट आलाय. चला अक्षूने मात्र कमाल केली आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय नवीन फलंदाज. या वेळेला पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. इथे मात्र स्टंपच जवळ नव्हते, बॉल होता. पूर्ण गोलंदाज पूर्ण फिरलाय, शक्तिमान. नवीन फलंदाज राकेश जीवन भेंडेला साथ देताना. इथे मात्र ऑन साइडला चेंडू मिड विकेटला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिसफील्ड झाली. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने एकूण धावा 34 धावफलकावरती. मागच्या 2 षटकात फार सुंदर धावसंख्या, मात्र इथे थोडीशी गळती लागली आहे धावसंख्येला. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग साइडला चेंडू गेलाय. डीप स्क्वेअर लेगवरून क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, तोपर्यंत लेग बायची 1 धाव मिळेल. मोठे फटके मात्र थांबलेत. सागर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मात्र मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. राकेश मात्र एक चेंडू खेळतोय. राकेश कडून अपेक्षा असतील की जास्तीत जास्त मोठे फटके या षटकामध्ये यावेत, परंतु अक्षू तितका चांगला गोलंदाज. यॉर्कर लाईन ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. अशा प्रकारचे चेंडू खेळायचे असतील तर तुम्हाला फुटवर्क, बॉडी लँग्वेज सगळ्याच गोष्टीचा वापर करावा लागेल, त्याशिवाय हा फटका सजणार नाही. कारण याला यॉर्कर चेंडू म्हणतात. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू आहे आणि 35 धावा धावफलकावरती. निर्णायक ओव्हर पाहायला मिळते अक्षयची. फुल टॉस चेंडू या वेळेला डीप स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक आहे, चूक झाली आहे, नो बॉल. आणि या चेंडूवरती 5 धावा मिळतील. नो +4 म्हणजे मागच्या षटकात शेवटच्या चेंडूवरती जीवन बेंडेने षटकार लगावला होता आणि या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती शेवटचा चेंडू फेकत असताना नो बॉल पडला आणि 5 धावा. म्हणजे रन रेट जो आहे, सरासरी जी आहे, जे त्याच लेवल मध्ये ठेवण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या वेळेला सरळ रेषेमध्ये खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न केला आणि इथे सुस्तीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि हा हातामध्ये जर चेंडू सापडला नसता तर कदाचित वेगळं चित्र झालं असतं. पण जर आणि तरला क्रिकेट मध्ये थारा नसतो. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 42 धावा धावफलकावरती. 42. 2 विकेटच्या नुकसानीनंतर. आता मात्र रेट थोडासा वाढलाय, कारण जसा सोन्याचा भाव मागे वाढला होता, थोडा घटला होता, तसा अंकुश जोशी यांच्या बक्षिसांचा भाव थोडा वाढलाय. मगाशी एका षटकारासाठी 100 रुपये होते, आता डबल झालाय. म्हणजे एका षटकारासाठी आता 200 रुपये. म्हणजे 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले तर 6 दून किती, 1200 रुपये. पण लगातार 3 साठी
500 500 म्हणजे किती? 1200 आणि 1000 2200 भेटतील. चला चला चला, वेळ लावू नका आपण. शेवटचा षटक म्हणजेच स्लॉगर, तुफान हाणामारी करणारा षटक आणि घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल. समोर जीवन बेंडे. राहुल याचा पहिला चेंडू खेळून काढेल. शेवटचा षटक या पहिल्या इनिंगचा. या वेळेला चेंडू स्क्वेअरला गेलाय. क्षेत्ररक्षक विनोद मात्र त्या ठिकाणी येतोय. तोपर्यंत डीप स्क्वेअर लेगरून क्षेत्ररक्षक चेंडू उसळी घेऊन घेतोय. मात्र तिथे चेंडू गॅदर करता आला नाहीये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावा पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेने 44 धावा धावफलकावरती. मोरिया 11 टीमला बाय मिळाली होती आणि त्यानंतर त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला होता. आणि त्यांचा जल्लोष आता मात्र या चॅम्पियन बनण्याच्या स्वप्नाच्या वाटचालीकडे, तर दुसऱ्या बाजूला स्टार 11चा जल्लोष देखील त्याच वाटेत. मात्र कोणाला तरी एकालाच चॅम्पियन होण्याचं स्वप्न पूर्ण करता येईल, परंतु कोणाला हा प्रश्नचिन्ह खोडण्यासाठी आपल्याला सेकंड इनिंग मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत स्तब्ध राहावं लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू खूपच बाहेर अवांतर घोषित केलाय पंच संजय म्हात्रे यानं. कमालीची भूमिका राहिली आहे क्रिकेटमध्ये. मी नेहमी सांगतो की सर्वात कठीण भूमिका कोणाची, तर पंचांची. कारण दिवसभर मैदानावरती उभं राहून नजरा रोखून कटाक्षाने आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवणे ही फार कठीण भूमिका. त्यानंतर स्कोरर, अशा या दोघांच्या फार कठीण भूमिका. इथे आपण पाहतोय चेंडू मात्र मिसफिल्ड. स्लिप वरून चेंडू थेट बस स्टॉप, मोरियाच्या बस स्टॉप कडे. आणि चेंडू आपल्याला पाहायला मिळते इथे 4 धावा. चला 4 गेल्यानंतर इकडे आणि 4 आउट झाल्यावर इकडे पाहिजे. कधी तू आणि कधी मी, समांतर रेषेत आपल्याला राहणं गरजेचं असेल. राहुलनं मात्र आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 49. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सरळ रेषेमध्ये. आदरणीय महादेवजी वाघमारे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष आदरणीय महादेवजी वाघमारे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हे प्रेम आहे खरं तर दानशूर दात्यांचं, हे प्रेम आहे आधार स्तंभांचं, हे प्रेम आहे नेहमी सहकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचं. आणि हा षटकार पाहायला मिळतोय अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून अंकुश जोशीच्या 200च्या नोटा आपल्या खिशामध्ये. डीजे पीटीसी वरती आपण पाहू शकाल. सुनील भाऊ गोवार यांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद सुनील भाऊ. आपलं प्रेम आमच्या या
समाजावरती असंच असू द्या. तदनंतर महादेवजी वाघमारे साहेब आझाद संघटनेचे अध्यक्ष त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय मयूर भेंडे, अतुलजी वासकर, कैलास दादा की आपण आपल्या शुभ हस्ते आझाद संघटनेचे अध्यक्ष महादेवजी वाघमारे साहेब यांचे या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम आपलं देखील आमच्या या पनवेल महानगरपालिकेच्या स्वयंसेवकांवरती असू द्या. आणि हा षटकार तदनंतर जयेश गोवारी यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. खर तर सुनील भाऊ गोवारी यांचे बंधू आहेत आणि समाजामध्ये अगदी पायात चाकं ठेवून ते काम करत असतात. असे जयेश गोवारी यांचं देखील या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. मित्रांनो, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. सर्व पाहुण्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. सगळीकडे बँजो वाजतायत. आज 2 साखरपुडे आलेत. सहासष्ट धावा. धन्यवाद सुनील भाऊ गोवारी, आपण आलात आणि आमच्या या मॅचेसची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपला आभार. आमचे मित्र इथे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सुवेल 66 धावा झाल्यात आणि 67 धावांचं टार्गेट आहे. बघा साखरपुडा निघाला. आदरणीय राजे अकॅडमीचे सर्वा लटपाटे सर यांचे या ठिकाणी शुभागमन, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विटी लटपाटे सरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर राजे अकॅडमीचे प्रशिक्षक आहेत आणि नेहमीच या मैदानावरती जेवढ्या टुर्नामेंट असतात त्यांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. बघा दोन्ही साखरपुडे निघालेत आणि जेवण वाढणारे मध्ये बसलेत. संजय म्हात्रे आणि विजय बालाजी 10 टीमचा स्क्वॉड घेऊन जेवण वाढण्याचं काम त्यांनी केलं म्हणून बसलेत ते. आता जेवणाची पंगत संपली, आता साखरपुडा निघालाय. कारण एका मांडवात 2 नवरे असले ना काशे बँजो वाजू शकतात. आणि आज मयूर भेंडे एका मांडवात 2 नवरे. आमचे मित्र विलास गोवारी सकाळपासून जरा सुद्धा त्यांनी थोबाड दाखवला नाही आम्हाला, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. लांबच राहा. आदरणीय भास्कर शेठ भेंडे यांना विनंती आहे आपण स्टेज वरती यायचं आहे. आदरणीय रविदादा कडू यांना विनंती आहे आपण स्टेज वरती यायचं आहे. आदरणीय अंकुश कडू यांना विनंती आहे आपण स्टेज वरती यायचं आहे. आदरणीय अतुलदादा पाटील ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या सुनील दादांच्या स्मरणार्थ ट्रॉफ्या सुपूर्द करण्यात आल्या, त्याचे स्पॉन्सर अतुलदादा पाटील, आपण स्टेज वरती या. तदनंतर निलेशजी म्हात्रे यांना विनंती आहे आपण स्टेज वरती यायचं आहे. तदनंतर निलेश घरत पप्या यांना निलेशजी घरत यांना विनंती आहे. गारवांना आपण स्टेज वरती यायचं आहे. तदनंतर गिरीश चिमणे यांना विनंती आहे आपण स्टेज वरती यायचं आहे. त्या स्क्वॉड मध्ये जेवढे आमचे ग्रामस्थ आहेत ना, मग जुई असेल, कामोटा असेल, नौपाडा असेल, कामोटा कॉलनी असेल किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील, आपण बक्षीस वितरण सोहळा या इनिंग नंतर पूर्ण करण्यासाठी स्टेज वरती यायचं आहे. लगेच यायचं आहे, वेळ लावू नका, कारण तुम्ही तिथून इथे येईपर्यंत 2 ओव्हर संपतील. चला, दोन्ही सोयरे उठा आता. विजय बालाजी आणि संजय म्हात्रे सोयरे उठा. एका मांडवातील 2 नवरे आणि हे 2 सोयरे. आणि चला, करवल्यानं फिल्डिंग लावा, करवल्याही फिल्डिंग लावा.
खरं तर पनवेल महानगरपालिका ज्या वेळेला मॅचेस राबवतो त्यावेळेला या मॅचेसला एखादा टायटल द्यायला पाहिजे. म्हणजे आजचं चित्र आपण पाहून सांगू शकता की आज जत्रा चषक आहे. जत्रा चषक, जत्रा कप, म्हणजे इतका आनंद आहे आणि मस्त वाटतंय. आणि ते संपूर्ण कॅप्चर करतायत पीटीसीचे आमचे केतन दळवी. कॅमेरामॅन आमचे 2 कॅमेरामॅन ज्या ठिकाणी बसलेत, मारुती आणि अमर, यांचा मी स्वागत करतोय. चला बँजो मोरिया 11, मोरिया 11 थांबा. हा ओके. अरे ट्रेन पण वाजायला लागली. 67 धावांचं टार्गेट आहे. मोरिया 11 थोडं थांबायचं आहे. ऋषिकेश गायकवाड सर थोडं थांबायचं आहे. चला चला मॅच चालू करायची आहे त्यामुळे बँजो थांबवायचे आहेत. आता आपल्याला बँजो प्रत्येक चेंडूवरती कोणाच्या ताफ्यातला वाजणार आहे ते कळणार आहे. ओके थँक्यू. दोन्ही टीमचं आभार आणि दोन्ही टीमना ऑल द बेस्ट. स्टार 11 आणि मोरिया 11. पहिला चेंडू, सेकंड इनिंग स्टार्ट. हा ओव्हर फुलटॉस चेंडू गेलाय. चेंडू स्वीपरला बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. ओके चला थँक्यू. मोरिया मोरिया पुढचा चेंडू. चला मोरिया 11 ला विनंती आहे चेंडू हातात आल्यानंतर बँजो थांबवायचे. यावेळेला खोदून काढलाय चेंडू मिड ऑनला. क्षेत्ररक्षक आहे सागर. 1 धाव मिळेल. 67 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहे. 67 फलंदाज आपण पाहतोय. या वेळेला अगदी मागे येऊन खेळलाय. हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. जीवन बेंडे ज्या क्रॉस अँगलनं गोलंदाजी करतो, खरं तर या अँगलचा पूर्ण अभ्यास असणाऱ्या फलंदाजालाच तो फटका सजवता येईल. महेंद्र आणि अजित यावेळेला पुन्हा एकदा सेम डिलिव्हर केलाय चेंडू. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक आला. एक धाव कंप्लीट केली आहे आणि थोडस फंबल झालंय पण फारसा नुकसान होणार नाहीये. प्रत्येक विकेटसाठी या इनिंग मध्ये 100 रुपयाची धनराशी देण्यात येईल. दिनेश पवार आदरणीय आमचे यजमान अतिथी अंकुश दादा, रवी दादा, भास्कर दादा, गिरीश दादा. चला या 5 पांडव आलेले आहेत आणि क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. प्रत्येक विकेट साठी 100 रुपये. आदरणीय निलेश म्हात्रे साहेब आणि निलेश घरत साहेब, निलेश म्हात्रे साहेब आणि निलेश घरत साहेब या आपण. जीवन बेंडे चला स्टार 11 थांबा. या संपूर्ण स्पर्धेसाठी खरं तर संपूर्णपणे पाण्याची व्यवस्था आणि पाण्याचे स्पॉन्सर रविदादा कडू यांच्याकडून देण्यात आलेला आहे. रविदादा कडू खूप खूप धन्यवाद. आज खरं तर प्रत्येक वेळेला ते पाठीशी असतात, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चलतोय पुन्हा एकदा एका विकेटच्या नुकसानीनंतर शेवटचा चेंडू. जीवन बेंडे या वेळेला लॉप केलाय चेंडू डीप स्क्वेअर लेग कडे. अगदी वेगानं चेंडू जातोय. चौकार.
धन्यवाद. चलूया आपण स्वागत कक्षाकडे. आदरणीय या ठिकाणी उपस्थित भास्करजी भेंडे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी कैलास दादा यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते भास्करजी भेंडे यांचं मान सन्मान करायचं आहे. सातत्याने जुई गावामध्ये जितके सांस्कृतिक कार्यक्रम असतात ना त्या कार्यक्रमामध्ये एक मोलाचा सहभाग आदरणीय भास्करजी भेंडे यांचं असतं आणि आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. तर कैलासदादा भगत यांच्या शुभ हस्ते भास्करदादा भेंडे यांचे या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे. तदनंतर आमचे मित्र निलेश घरत यांचं या ठिकाणी शुभागमन, निलेश म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं स्वागत. तदनंतर रविदादा कडू यांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय समोर यायचं आहे. मित्रांनो, उंची कमी आहे पण काम फार मोठं आहे. संपूर्णपणे या पनवेल महानगरपालिकेच्या सर्वच आयोजकांसाठी, खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली असे सार्थक 11चे स्पॅकर जुई गावचे ग्रामस्थ आणि एक लीजेंड क्रिकेटर रविदादा कडू यांचे या ठिकाणी मान सन्मान. धडपड चालू आहे आणि इथे फार सुंदर चेंडू अडवला. चांगली फिल्डिंग आहे, काय जबरदस्त फिल्डिंग. मगाशी देखील पायामध्ये चेंडू अडवला होता. इथे धडपड आहे. तदनंतर अंकुश कडू साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेल कैलास दादा यांना आपण आपल्या शुभ हस्ते अंकुश कडू साहेबांचं स्वागत करायचं आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायची उपदार शाल देऊन त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. तदनंतर गिरीश चिमणे यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना विनंती करतोय. मित्रांनो, या मैदानावरती 2 मैदान आहेत आणि संदेश भोपे असेल, मयूर बेंडे असेल किंवा गिरीश चिमणे असेल, हे या मैदानाला अगदी पुरेपूर सांभाळत आहेत. त्यातीलच 3 गावचे कॅप्टन भीष्म पितामा गिरीश चिमणे यांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. तदनंतर निलेश म्हात्रे यांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यासाठी त्यांना मी विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. आज जुई म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला निलेश म्हात्रे यांचं चांगलं योगदान पाहायला मिळतं आणि आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद. तदनंतर अंकुश जोशी साहेबांचं स्वागत करण्यासाठी त्यांना विनंती करतोय की आपण समोर यायचं आहे. खरं तर खेळाडूंसाठी अगदी बक्षीस लावून पारितोषिक देणं आणि त्यांचा उत्साह वाढवणे आज दिवसभरात पाहायला मिळालं. पाहूया, पनवेल महानगरपालिकेचा पहिला कप वार्ड क्रमांक 11 मध्ये गेला होता. या वर्षी काय पाहायला मिळतं. ओ, पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे खेळ खाली आणि अचूक झेल. कधी माहोल इकडे तर कधी माहोल तिकडे. तर इथे आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती. स्वतः ऋषिकेश गायकवाड सर सांगायला आलेत. सांगायलाच पाहिजे, नाही तर टांगायला होईल. तर 12 धावा धावफलकावरती 67 धावांचं टार्गेट. सलग दुसरा नंबर 4 वर्ष पटकावलाय 12 वाल्यांनी. मात्र या वर्षी स्वप्न पूर्ण होईल का? नवीन फलंदाज, हाच 4था वर्ष. यावेळेला ऑन फायर. हो, हा खरं तर ऋषिकेश गायकवाड साहेबांनी सांगितलेला कानमंत्र होता जो षटकार पाहायला मिळाला. आणि या खेळाडूला गेल्या वर्षी मोरियावाल्यांनी आपल्या टीम मध्ये संधी दिली नव्हती.
आदरणीय निलेश घरत गारवांना या स्टेजवर या, जागा आहे. ये बाबा ये. शेवटचा चेंडू आहे आणि दिनेशजी पवार यांनी 300 रुपयाचं पारितोषिक आतापर्यंत दिलेत. अजूनही कॅश मात्र रस्त्यात आहे. अगदी हा चेंडू पाहायला मिळतोय मेगी याचा यावेळेला पुल केलाय. हो क्षेत्ररक्षक आहे आणि इथे चांगला प्रयत्न आहे, चांगला प्रयत्न आहे खेळाडूचा. एका बाजूला अमोल चिमणे तर दुसऱ्या बाजूला त्या खेळाडूची धडपड पाहायला मिळते. आतापर्यंत 2 षटक झालेत. एकूण धावा धावफलकावरती 20 धावा, 12 चेंडू 47 धावा, म्हणजे 23.5च्या सरासरीनं 2 षटकांमध्ये आपल्याला बनवाव्या लागतील. बघा तिकडे मोरिया 11ची दिवाळी आली आहे. मोरिया 11 वाले यंदा 2 वर्षी दोनदा दिवाळी साजरी करतील. चला सागर, वेळ लावू नका आपण. चला जानी इकडे तिकडे पळतोय नुसता सकाळपासून. हा पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला बॅटची कडा आली चेंडूला. स्क्वेअर लेगला डीपला चेंडू गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट. जर पहिला क्रमांक लगावला तर कस्तुरे साहेबांकडून 20,000 रुपये 11 वॉर्ड साठी. काय जबरदस्त 20,000चं पारितोषिक. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतो. चेंडूवरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हरथ्रो. ओ माय गॉड. आणि हा ओव्हरथ्रो काय जबरदस्त, अतिशय जबरदस्त. असंच खेळत राहा मित्रांनो, फार रंगत निर्माण होते. या धावा येतील एकूण 3. आता मात्र 2 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात. या संपूर्ण दिवसामध्ये खर तर सलग 6 वर्ष ज्यांच्याकडून अन्नदान करण्यात येत आहे असे सागरदादा पाटील यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. कारण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आज भोजनाची व्यवस्था, मेजवानी, खमंग मेजवानी ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली. सागरदादा पाटील, थँक्यू सो मच. यावेळेला कार्पेटला घसपटत चेंडू मिड विकेटला आलाय. अमोल चिमणे त्या ठिकाणी धडपडतोय, तळमळतोय, परंतु चेंडू अडकवतोय. 1 धाव. एकूण धावा धावफलकावरती 26 धावा. 5 पांडवांची गाडी आता पुढच्या स्टॉपला थांबणार आहे. एक स्टॉप घेत आलेले आहेत. फार महत्वाचा असतो स्टॉप. बुधवार, शुक्रवार आणि रविवारी. मच्छर चावला तरी चालेल. इथे डीप स्क्वेअर लेगला जानी गेलाय. स्टार 11 आणि मोरिया 11 घमासान युद्ध आहे आणि या युद्ध पातळीवर प्रत्येक सेनापती आपापल्या टीम साठी प्रयत्न करतोय. विलास गोवारी यांनी कॅच पकडली तर दिनेश पवार यांच्याकडून 500 रुपये. ओ चेंडू डॉट. 27 धावा धावफलकावरती. अतुल पाटील यांच्याकडून 1000 रुपये. विलास गोवारी यांनी कॅच पकडली तर अतुल पाटील यांच्याकडून 1000 रुपये.
आणि अतिशय जबरदस्त फटका, 4 धावा. आता 5 बॉल 36, 5 बॉल 36. प्रत्येक विकेट साठी 100 रुपये, 300 रुपये गेलेत. अजूनही 5 चेंडूंवरती जर 2-3 विकेट आले, काय वाश, शर्यत जिंकले. बरोबर आहे, कोणी जिंको माहोल आपलाच असला पाहिजे. येस, दोन्ही टीम हाच विचार करतायत की कोणी जिंको माहोल आमचाच. गौरव आणि इथे आणखी एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे. बघा तिकडे गुलाल उधळला, अजून दुसरा गुलाल उधळायचा बाकी आहे. या वेळेला ऑन फायर चेंडूने उसळी, चौकार. एक चेंडू 23 धावा पाहिजे. ओके, आणि मोठा फटका आणि चॅम्पियन ठरलाय. अजून एक बॉल आहे, एक बॉल 16 पाहिजे. थांबा, आणि ज्या खेळाडूला घेतला नव्हता त्यानेच धावसंख्या आता एकवटल्यात. शेवटचा चेंडू, यावेळेला मात्र जल्लोष पाहायला मिळतोय. स्टंप न्यायचे ना, स्टंप घेऊन या. स्टंप इथल्या मैदानाच्या कमिटीचे आहेत. अरे डायरेक्ट वरात आली. बाबू दोन बसव अजून. कस्तुरे साहेबांकडून 20,000 रुपये रोख रक्कम.